उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। नमस्कार दोस्तों, मैं हूँ आपके साथ पल्लवी और आप देख रहे हैं लोकतंत्र मिरर। तो आज हम जानेंगे सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्था के कुशाल ढाक के बारे में। तर ऍक्च्युअल मी ज्या वस्त्यांमध्ये काम करतो ती ही मांगारोडी कम्युनिटीची वस्ती आहे आणि इथे कचरा वेचणे, भीक मागणे किंवा चोरी करणे किंवा दारू काढणे हा व्यवसाय इथे पारंपरिकरित्या तिथे सुरू आहे। पण या व्यवसायातून महिलांनी बाहेर निघावं, एका चांगल्या समुदायाशी जुळावं, कारण हा आजही समुदाय त्या बॅकग्राऊंडशी जोडलेला आहे, म्हणजे ज्याला एक म्हणता येईल की विकास यांनी पाहिला नाही, म्हणून यांना विकासाशी जोडण्याकरिता मला एक कुठला तरी रोजगार शोधायचा होता की ज्याला एक प्रतिष्ठा प्राप्त होईल। म्हणून मी एक शिवण क्लास असा दुवा जोडलाय माझ्या पत्नीच्या मार्फत की या मुलींना जर शिवण क्लास शिकवलं तर हे सातत्याने आपला रोजगार उभा करू शकतील। म्हणून प्रथमतः त्यांना टेप कसा असतो, मग त्याचं इंच कसा असतो, मग सिलाई मशीनची जुडवाजुडव माझ्या मित्रांच्या मार्फत एक सिलाई मशीन, 2 सिलाई मशीन, मग गडकरी मार्फत जो पुरस्कार मिळाला त्या पुरस्कार मार्फत आम्ही सिलाई मशीन विकत घेतल्या। मग त्या मुलींना प्रशिक्षण देणं सुरू केलं। खूप अशा अडचणीमधून आम्ही सुरू केलं। मग ज्या चौकामध्ये या मुली भिक्षा मागायचा त्या चौकात का यांना रोजगार द्यायचा नाही, म्हणजे प्रतिष्ठेचा। म्हणून आम्ही अशी माझ्या पत्नीच्या मार्फत अशी एक कन्सेप्ट तिने एक डोक्यामध्ये आणलं की ज्या चौकामध्ये त्यांनी हे काम केलं त्या चौकात त्यांना प्रतिष्ठेचं का नाही द्यायचं। म्हणून या चौकात आम्ही एक असं दुकान शोधलं आणि त्या दुकानामध्ये बुटीक सुरू केलं। ऑलरेडी त्याच्या अगोदर आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं आणि आज असा मला एक सांगताना खूप आनंद होतो की एकेकाळी ज्या चौकामध्ये भिक्षा मागायच्या आणि आज त्याच चौकामध्ये त्यांनी स्वतःचा रोजगार सुरू केला। ही माझ्यासाठी आणि माझ्या वाईफसाठी खूप प्रतिष्ठेची गोष्ट आहे आणि आज त्या चांगल्या कमवत आहे। याच्या उपर मला काय पाहिजे। माझं नाव अमिषा लोंढे आहे, मी राहटेनगर टोलीमध्ये राहते। मी पहिले छत्रपती चौक आहे ना तिथं मागायला जायची, भीक मागायला जायची दिवसभर। तर मग सर माझ्या घरी आले, सरांना म्हटलं एवढं फिरण्यापेक्षाही स्वतःच्या पायावर उभी राहू शकते बाबांनी। मग आमच्या वस्तीत सरांनी सेंटर खोलून दिलं, तिथं प्रशिक्षण चालू केलं। सगळ्या पोरी यायला लागल्या, शिकायला लागल्या, पण मी पण शिकायला लागली त्यांच्यासोबत। तर माझी सिलाई चांगली आहे, आता मला बुटीक टाकून दिलं माझ्या सरांना, आता मी इथं शिवते। आम्ही पटियाला, साधा सलवार सूट, सगळे ब्लाऊज वगैरे, डिझायनर ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, वन पीस सगळे शिवते। माझे नाव शीतल शिंदे आहे, मी राहटेनगर टोलीमध्ये राहते आणि आमचं शिवणकाम तर आता नवीनच चालू झालंय। पहिले आम्ही कबाडी वेचायला जात होतो, कोणी मागायला जात होतो। आमच्या कुशाल ढाक सरांनी त्याने सेंटर खोलून दिलं, सर फ्री करून दिलं, फ्री आहे शिलाई आणि आम्हाला बरं शिकवलं मॅडमांनी, तिथं आम्हाला शिकवलं। मग आमच्याला इतकं हे केलं, आम्ही खुदची स्वतः दुकान उघडली आणि खुदच्या बुटीकमध्ये कपडे शिवायला लागले। इकडे येते आता ड्रेस वगैरे सगळं शिवता येते, ब्लाउज शिवता येते आणि एवढे सामोर पण वाढले, पहिले काहीच नव्हते, आता एवढं चांगलं वाटतं आम्हाला। आम्ही खुदच्या बलवर उभं झाले म्हणून आता 4-5-6 हजार असं कमावतो। आता चांगलं वाटते, नवीन एवढं पैसे येते, काम वाढून राहिलं आमचं। जो लड़कियां पहले भीख मांगती थी वही लड़कियों ने आज अपना बुटीक खोला है और वो अब महीने के 5 से 6 हजार रुपए कमा रही है। तो आप भी उनके बुटीक में जाइए और उनको सपोर्ट कीजिए।